अजितदादांनी विधानसभेत मला एक चिठ्ठी पाठवली आणि अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार अशी काही चर्चा झाली होती? राष्ट्रवादी परिवारासाठी योग्य राहील, आवश्यक नाही. सुतक संपल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य नाही असं मला वाटतं. प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील यांनी हा निर्णय त्यांच्या पक्षाच्या सगळ्यांच्या बसून घेतला असावा. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल खूप चर्चा झाली आणि आज दिवसभर आपण तीच चर्चा ऐकतोय, पण याचा खरा जो नायक त्या मागचा होता त्याच्याशी आपण आज बोलत आहोत. आपल्यासोबत बोलतायत जयंत पाटील सर. नेमकी काय परिस्थिती त्यावेळेला झाली होती या विलिनीकरणाबद्दलची? आज वेगळ्या प्रसार माध्यमात परिस्थितीचं वर्णन मी केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात 24 साली अजितदादांनी विधानसभेत मला एक चिठ्ठी पाठवली आणि अमक्या अमक्या ठिकाणी आपण भेटू ठरलं. आम्ही भेटलो आणि त्यावेळी त्यांनी भूमिका व्यक्त केली की आपण एकत्रित येऊन पक्ष संघटना अधिक मजबूत करू. त्यानंतर मध्ये काही झालं नाही. मार्च महिन्यानंतर पुन्हा बऱ्याच चर्चा झाल्या. जवळपास 10-1 वेळा ते माझ्या घरी आले मुंबईला आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्ते, विधानसभेचे उमेदवार, निवडणुकीचे परिणाम या सगळ्यांची चर्चा आम्ही फार सविस्तर करायचो आणि आम्ही निष्कर्षापर्यंत 2-3 महिन्यापूर्वी आलो की आपण दोन्ही पक्षाचं विलिनीकरण करणं हे राष्ट्रवादी परिवारासाठी योग्य राहील, आवश्यक राहील. त्याप्रमाणे विलिनीकरणाच्या प्रक्रिया कशा करायचे ह्याचे आराखडे केले. बऱ्याच वेळेला या बाबतीत पवार साहेबांनाही मी वेळोवेळी माहिती देण्याचं काम केलं आणि 16 तारखेला शेवटची बैठक माझ्या घरी मुंबईला झाली आणि तिथं ठरलं की पवार साहेबांच्या समोर जाऊन याचं शिक्कामोर्तब करू. पण 17 तारखेला माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती, तेव्हा मला काही वेळ जमत नव्हता. दादांनी आग्रह केला, नाही आता संपून टाकू, तुम्ही काही करून बारामतीला या, बारामतीहून मग पुढं तुम्ही ईश्वरपूरला जावा. त्याप्रमाणे पहाटे उठून 8 वाजता 7:30 पावणे 8लाच मी तिथं पोचलो. 8 ते 9:30 आमची बैठक झाली. आमच्या पक्षाचे इतर नेते जे माझ्या घरी आदल्या दिवशी होते ते सर्व, डॉक्टर अमोल कोल्हे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, राजेश टोपे असतील, शशिकांत शिंदे आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आम्ही सगळे हजर होतो आणि सविस्तर चर्चा होऊन त्यावेळी असं ठरलं की 12 तारखेला फेब्रुवारीच्या आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर विलिनीकरण करू. मग ज्या वेळेला म्हणजे तुमच्या शरद पवार याचा पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ह्या दोन्ही पक्षांचं ज्या वेळेला विलिनीकरण करायचं त्यावेळेला तुम्ही पुन्हा प्रदेशाध्यक्ष होणार अशी काही चर्चा झाली होती? नाही, त्याच्या चर्चा बऱ्याच वेगवेगळ्या होत्या. त्याच्याबद्दल मी आज भाष्य करू इच्छित नाही. अजितदादा होते, त्यांच्यावर बऱ्याच चर्चा झालेल्या आणि आता अजितदादांचं निधन झाल्यामुळे सुतकाचा काळ आहे. या सुतकात काही मर्यादा राखायची असतात. त्यामुळे कोणते राजकीय विधान करणं हे मला उचित वाटत नाही आणि सुतक संपल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य नाही असं मला वाटतं. आज राज ठाकरेंनी एक ट्विट केलंय की एनसीपी हा राष्ट्रवादी पक्ष हा जो आहे हा मराठमोळ्या मातीतला रांगडा पक्ष आहे आणि या पक्षाचा अध्यक्ष हा मराठा किंवा मराठी असणारा मराठी व्यक्ती असली पाहिजे. कोणी पटेल असता कामा नये, पाटील असला पाहिजे. यातून काय सुचवायचं आहे त्यांना? बघितलं का? मी बघितलं, त्यांचं ट्विट बघितलं. त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. सद्य परिस्थिती वापर त्यांनी शेवटी ते नेहमीच स्पष्ट परखड बोलतात. त्यांनी त्यांचं मत मांडले. मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. आज सुनेत्रा पवार मॅडमनी आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्यांचा. जस्ट 2-3 दिवसापूर्वी अजित पवारांचं निधन झालंय. कसं बघता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी? नाही, तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत निर्णय. त्यांचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील यांनी हा निर्णय
त्यांच्या पक्षाच्या सगळ्यांच्यात बसून घेतला असावा. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय झाल्यावर त्यावर टीका टिप्पणी करणं किंवा त्यावर भाष्य करणं हे मला उचित वाटत नाही. याच मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी पण एक भाष्य असं केलंय की सुनेत्रा पवार यांना त्यांच्या पक्षातलेच लोक मनभेद करतील कारण धनंजय मुंडे आणि आपले छगन भुजबळ ही दोन गिधाडं त्यांच्या भोवती गिरट्या घालत आहेत असे त्यांनी मत व्यक्त केले आज. म्हणजे पाहण्यात नाही आलं त्यांचं हे वक्तव्य किंवा मी बघितलेलं नाही. मी अजून बघितलेलंच नाही. तर हे होते जयंत पाटील ज्यांनी आपल्याला आज नेमकी काय परिस्थिती होती आणि कशा प्रकारे विलिनीकरणाचं ठरलं होतं पण ते काही कारणास्तव नाही झालेलं त्याबद्दल भाष्य केलेलं आहे. स्वाती चिखलीकर, मुंबई तक, बागणी, सांगली.